आपण हे दृश्य पाहतोय, दीनानाथ रुग्णालयाला काळं फासलं जाते। नावाचा जो फलक आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा, त्याला काळा स्प्रे मारून त्याला काळं फासलं जात आहे। तर आपण पाहतोय दीनानाथ रुग्णालयामध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे आता निषेध केला जातोय, आंदोलन केले जाते। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हे आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे आणि सध्या काळा स्प्रे मारून या रुग्णालयाच्या नावाला काळं फासलं जात आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर दोन्ही शिवसेना आक्रमक झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी रुग्णालयाचे डॉक्टर बाहेर आलेले होते, त्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजार अड्डा चाललेला आहे। एक बळी गेलेला आहे, या घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे। इथून पुढे येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये असेच जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करेल आणि येणाऱ्या काळात अजून निषेध करणार। कारवाई व्हायलाच पाहिजे, ते घ्यायचा डॉक्टर जे आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ज्या निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे पतित पावन त्या घटनेचा निषेध करते। येणाऱ्या काळात हे जे कोणी याच्यावरती बसलेले डॉक्टर तर आपण पाहतोय दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्याचबरोबर पतित पावन संस्थेनं सुद्धा आपला निषेध व्यक्त केलेला आहे। रुग्णालयात बाहेर येऊन त्यांनी रुग्णालयाच्या फलकाला काळं फासलेलं आहे, काळा स्प्रे त्यावर मारलेला आहे आणि निष्पाप बळी यापुढे जर गेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना हे जाब विचारण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर आपण पाहतोय दोन्ही शिवसेना आणि त्याचबरोबर पतित पावन संस्था आक्रमक झालेली आहे, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवर निषेध व्यक्त करतायत, जोरदार घोषणाबाजी करत आहेत। इथे एक दृश्य आपण रुग्णालयाबाहेरचे पाहत आहोत, त्याचबरोबर रुग्णालयाकडून डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। जी माहिती माध्यमांसमोर आलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे आणि त्यामुळे लवकरच आम्ही संपूर्ण माहिती घेऊन याचा अहवाल सरकारला देणार आहोत आणि देणार आहोत असं त्यांनी सांगितलं। माणुसकीला काळिंबा भासलाय म्हणून त्या हॉस्पिटलच्या नावालाच आम्ही काळिंबा भासलाय, काळा लावलाय असं केलेलं आहे। काही पैशांसाठी तुम्ही एखादा जीव मला वेळेस जर उपचार मिळाला असते ती बाई वाचली असते, यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलोय। काय करतात? काय नाही, त्यांचे नाव जे आहे हॉस्पिटलच्या नावाला आम्ही काळं फासलं। अशा प्रकारची अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा हलगर्जीपणा वारंवार प्रशासन दाखवत आहे। याच्यामुळं आज प्रशासन फक्त हॉस्पिटलच्या नावाला काळं भासत आहे, पण भविष्य काळामध्ये पतित पावन संघटना संबंधित प्रशासकाला आणि अधिकाऱ्याला काळं भासल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनाला काय नेमकं तुम्ही या ठिकाणी केले, काय तुमची मागणी आहे संबंधित या विरोधात? जर प्रशासनाने आणि प्रशासकांनी जर कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली नाही तर या भविष्य काळामध्ये पतित पावन संघटना पतित पावनच्या स्टाईलने संबंधित अधिकारी आणि प्रशासकाला पतित पावनच्या स्टाईलने उत्तर देईल। आम्ही ह्याच्या अगोदरही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हा टाळाटाळपणा केला होता। मग त्यांना मी आपल्या माध्यमातून त्यांना विचारू शकतो की तुम्ही प्रशासन आणि संबंधित प्रशासनाला का तुम्ही पाठीशी घालताय आणि याच्या विरोधात का कारवाई होत नाही? आम्ही पोलीस अधिकाऱ्यांनाही आमचं हेच विचारणं असेल। मला आतमध्ये जाऊन दिलं का? आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीये पोलीस अधिकारी, आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीये, आमचं निवेदन आतमध्ये देत नाहीये। संबंधित प्रशासनाला का पाठीशी घालताय तुम्ही, याचं उत्तर तुम्ही समाज माध्यमांना आणि पतित पावन संघटनेला तसेच नागरिकांना द्यावं। तर रुग्णालयाबाहेर पतित पावन संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेकडे सुद्धा आंदोलन केलं जात आहे। खरं तर रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानलं जातं, मात्र त्या उलट प्रकार दीनानाथ रुग्णालयामध्ये घडलेला आहे। एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे। 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, 2.5 लाख भरायला सुद्धा ते कुटुंब तयार होतं, मात्र तरी सुद्धा पूर्ण पैसे दिल्याशिवाय तिला दाखल करून घेणार नाही असं म्हटलं। 2 तास तात्काळ त्या महिलेला राहावं लागलं आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे। मात्र या संदर्भात प्रशासनानं आता कारवाई सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे।
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं दीनानाथ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि या संदर्भात रुग्णालय प्रशासनानं सुद्धा बाहेर येऊन त्यांच्या डॉक्टरांनी आम्ही या संदर्भातला संपूर्ण अहवाल सरकारला देणार आहोत आणि त्यानंतर योग्य ती माहिती प्रसार माध्यमांना देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान जी माहिती समोर आली आहे ती दिशाभूल करणारी आहे असं स्पष्टीकरण सुद्धा रुग्णालय प्रशासनानं दिलेलं आहे। मात्र तरी सुद्धा एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय।